अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आज मतदान होत आहे. कशा प्रकारे उत्साह आहे, कमी हे मतदार नाही, आमच्या राज्यात एक घाबरट घटनाबाह्य मुख्यमंत्री बसल्यामुळे सिनेट निवडणुकीची देखील त्यांना मनात भीती बसलेली आहे. युवासेनेची मनात त्यांच्या भीती आहे आणि म्हणून ही निवडणूक होऊ द्यायचीच नाही असं त्यांनी ठरवलं होतं. तरी देखील मी कोर्टाचे खूप खूप आभार मानतो, कारण आपण पाहताय की आज सिनेटची निवडणूक पार पडत आहे, मतदान चांगलं होत आहे आणि आमचे सगळेच मतदार मतदानाला उतरत आहेत. निवडणूक होते, परंतु दुसरीकडे सुप्रीम कोर्टात देखील दाद मागितली जाते की आता हो, बरोबर आहे, पण ते कोणाकडून आहे? कारण साधारणपणे मिंदे हे सुशिक्षित मतदारांना घाबरतात, महाराष्ट्राच्या मतदारांना घाबरतात, हे दिसतंय. त्याचबरोबर कालची बदलापूर घटनेतील आतिश शिंदे याचा एन्काउंटर प्रकरण काय? एक महत्त्वाचं काही त्याच्यातल्या घडामोडी समोर येत आहेत. एक तर हातात बेड्या होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे, मग तो सुसाईड अटेम्प्ट होता की एन्काउंटर होता हा एक दुसरा प्रश्न आहे. पण महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला हेच सांगू शकतो की हे सगळं होत असताना आपटेंना वाचवायला ह्यांचं जे काही एन्काउंटर झालं असेल का हा एक प्रश्न आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की हा जो कोणी नराधम होता, हा जो कोणी बलात्कारी होता, ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं. तेही न्यायप्रविष्टांनी सगळं न्याय मिळाल्यानंतर. ठीक आहे, ह्याला लवकर सोडलं गेलं, ह्याची सुटका ह्या माध्यमातून झाली का हा सगळा एक वेगळा विषय राहतो. पण अजूनही जे शाळेचे संस्थापक आहेत त्यांना अटक का नाही झालेली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझ्यावर रेप झाला आहे का, त्यांना का अटक झालेली नाही आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पोलीस स्टेशननी साधारणपणे 7 दिवस लावले एका गरोदर महिलेला तिथे बसून ठेवलं FIR घेण्यासाठी, ज्याच्या विरोधात उद्रेक झाला आणि त्यानंतर 300 लोकांना अटक केली गेली. आपण पाहता FIR झाले, जणू काही गँगस्टर्स असल्यासारखे हातात त्यांच्या देखील बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं होतं. त्यांच्यावर केसेस मागे कधी घेणार हा एक मोठा विषय राहतोच. आदित्यजी, तुम्ही संस्थाचालकांचा विषय काढलात, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घ्यायला डिले व्हायला पण तेच जबाबदार समोर आलं आहे किंवा अनेक गोष्टींसाठी ते जबाबदार आहेत. असं असताना त्यांना कोण वाचवण्याचा प्रयत्न करतो? हाच प्रश्न आहे ना. हे संस्थाचालक जे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का? हे आपटे जे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का? मग ठाणे CP काय करत होते? 7 दिवस FIR घेतला नाही आणि आंदोलन करतात त्यांच्यावर FIR 15 मिनिटात घेतला. ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्यावरचा FIR मागे घेणार का आणि कधी घेणार? तुम्हाला काय वाटतं, संशयास्पद आहे एन्काउंटर? मला वाटतं आता सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून बाहेर येतात, त्या येऊ द्या. लोकांसमोर सत्य जे आहे ते येणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं की संस्थाचालक कुठे आहेत आणि वामन म्हात्रेंना कधी अटक होणार? कारण कोणाला विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील तेवढाच मोठा गुन्हा आहे. त्यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या तोंडात आलं. संस्थाचालकांना अटक करावी त्वरित अशी मागणी तुम्ही करताय? चौकशी झालीच पाहिजे. आम्ही पहिल्यापासून मागणी करतोय. कारण जर त्यांच्या ह्याच्यात काही नसतं तर त्यांना पहिल्यापासून त्या महिलेला एवढं त्यांच्यावर अन्याय झालाच नसता, महिलेला एवढे दिवस बसून ठेवलंच नसतं. संस्थाचालक भाजपशी संबंधित असल्यामुळेच त्यांना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर नक्कीच आहे. हे मला वाटतं आता एन्काउंटर का केला, एन्काउंटर होता की काय होतं, सुसाईड केला, हे सगळं आपल्या माध्यमातून येईल. पण पहिली गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं ना, वामन म्हात्रेंना कधी अटक होणार, संस्थाचालक कुठे आहेत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन ज्यांनी केलं त्या दिवशी उद्रेक जो झाला त्यांच्या विरोधात जे गुन्हे टाकलेले आहेत ते मागे घेणार का? आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे, बदलापुर की घटना पर आपकी क्या प्रतिक्रिया है? विपक्ष कह रहा है कि ये जो घटना है इसका न्याय प्रविष्ट जो भी है निर्णय आना चाहिए. बिल्कुल, हमें यही उम्मीद थी कि जस्टिस मिलना ज़रूरी था और जस्टिस मिलने के बाद फांसी देना ज़रूरी था. लेकिन जो भी कल घटना घड़ी है उसमें काफ़ी सारे प्रश्न हैं. पहला प्रश्न यही है कि क्या आपटे को बचाने के लिए ये एनकाउंटर या खून या जो भी हो वो हुआ है. दूसरी चीज़ सबसे अहम यही होती है कि जो आंदोलन करते थे, जिन्होंने जिस बात के खिलाफ आंदोलन किया, 7 दिन तक FIR नहीं ली गई थी, वो जो आंदोलन किया उनके खिलाफ जो केसेस दर्ज हुए हैं वो केसेस के पीछे लिए जाएंगे, केसेस विड्रॉ किए जाएंगे. और तीसरी बात यही रहती है कि वामन म्हात्रे जिन्होंने एक महिला पत्रकार को पूछा कि क्या आपका रेप हुआ है, उनको क्यों अटक नहीं हो रही, उनको क्यों अभी जेल नहीं हो रही? इतना संवेदनशील ये विषय था, बावजूद उसके कहीं ना कहीं राजनीतिक श्रेय लिया जा रहा है, इस पर क्या? ये मिंदे की बात होती है, राजनीतिक श्रेय इन्हीं चीज़ों में लेना. मुझे लगता है कि ऐसी चीज़ होना ये भी शर्मनाक बात है. एक तरफ आप लाडली बहना कहते हो, दूसरी तरफ हमारी जो महिलाएं हैं, मैं ये ज़रूरी नहीं है कि कोई महिला किसी की बहन हो, माँ हो या बेटी हो सुरक्षित रहने के लिए. हर कोई महिला सुरक्षित रहनी चाहिए. और यही महिलाओं पे जब अत्याचार बढ़ते जा रहे हैं तब रेवन्ना के लिए जो प्रचार कर रहे थे आज ये दूसरा प्रचार कर रहे हैं. आदित्य जी, या घटने कहीं ना कहीं विपक्ष फांसी की मांग कर रहा था, लेकिन अब जब उसे मारा गया है, वो भी डिफेंस के तौर पर गोली चलाई गई, तब विपक्ष उसकी नहीं, अभी ये सारी चीज़ें जानकारी बाहर आएगी आपके माध्यम से. आदित्य जी, कालच्या घटनेनंतर एक ट्विट केलं गेलं अमित ठाकरेंनी की बदला पुरा हुआ. तुम्ही सुद्धा सहभागी आहात का? बदला पुरा हुआ या अमित पुढचं काय? एक न्याय बलात्कारांना थारानं अशा मला वाटतं गद्दारनाथ यांनी काही बोलू नये, कारण ते स्वतः जेवढे घाबरट आहे आम्हाला माहिती आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, वामन म्हात्रेंना कधी अटक होणार.
आणि जे त्यांच्या आजूबाजूला बसलेत मंत्रिमंडळात ज्यांच्यावर आरोप झालेत, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहेत कोण मंत्री आहेत, त्यांना कुठचा न्याय मिळणार? या एन्काउंटरचं देखील क्रेडिट घेण्याचा एन्काउंटर आहे का, पहिली गोष्ट इथून सुरुवात करा. दुसरी गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की भर चौकात फाशी द्यावी. हे आपटेंना वाचवण्यासाठी तर नाही होते ना. SIT नेमली त्याच्यावर या सगळ्या SIT बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याच माध्यमातून अजून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. चेहऱ्यावर नकाब होता का, हातात बेड्या होत्या का, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. बघा, बाजू कोणी कोणाची घेत नाही आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे हीच आहे की चौकशी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने निकाल दिल्यानंतर भर चौकात ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याला काल त्या डब्यात काय केलं गाडीत हे कोणालाच माहिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे यांना अटक होणार का. तिसरी गोष्ट म्हणजे उद्रेक ज्यांनी केला आणि आंदोलन ज्यांनी केलं त्या आंदोलन म्हणजे जे तिकडचे नागरिक होते, स्थानिक नागरिक होते, त्यांच्यावर जे केसेस टाकलेत त्या कधी मागे घेतल्या जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता मालवणमध्ये. 20 कोटीची आता निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि 60 फुटांचा हा पुतळा उभारला. म्हणजे आधीचं टेंडर कितीचं होतं आणि आताचं टेंडर कितीचं होतं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल त्या उद्घाटनाच्या वेळी जेव्हा प्रधानमंत्री महोदय आले होते, पूर्ण पुतळ्यावर जेवढं, मूर्तीवर जेवढं खर्च केला नव्हता तेवढं हेलिपॅडवर खर्च केला होता. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये नीट उभं आहे, पण आमच्या छत्रपतींचा पुतळा लगेच पडतो. हे भाजपचं सरकार आहे, हेच मिंदेंचं सरकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.